भारताचा स्वातंत्र्य मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत। हा दिवस एक राष्ट्रीय सण नाही तर तो आपल्या पूर्वजांच्या शौर्याला आणि बलिदानाला आदरांजली वाहण्याचा दिवस आहे। मित्रांनो, आज आपण ज्या स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत ते स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही। ब्रिटिश राजवटीच्या 200 वर्षाच्या काळात आपल्या देशाने आणि आपल्या लोकांनी अमानुष छळ सहन केला। ब्रिटिशांच्या क्रूर कृत्याच्या गाथा इतिहासाच्या पानात कोरलेल्या आहेत। मित्रांनो, या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अशा काही घटना घडल्या की ज्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली। त्या घटना म्हणजे केवळ इतिहासाचे पाने नाहीत तर त्या आपल्या देशाच्या शौर्याच्या आणि त्यागाच्या अविस्मरणीय गाथा आहेत। या गाथांनीच तर आपल्या स्वातंत्र्य संग्रामाला नवी दिशा मिळवून दिली। जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 रोजी पंजाब मधील अमृतसर शहरात बैसाखीच्या सणानिमित्त आणि रौलट कायद्याच्या विरोधात शांततेने आंदोलन करण्यासाठी हजारो लोक जालियनवाला बागेत जमले होते। जनरल डायरला या सभेची माहिती मिळताच त्याने आपल्या सैन्यासह बागेचे एकमेव प्रवेशद्वार बंद केले। कोणताही इशारा न देता निशस्त्र लोकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले। या अमानुष कृत्यात लहान मुले, स्त्रिया आणि वृद्ध माणसे अशा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला। तसेच 1930 साली ब्रिटिशांनी मीठ उत्पादन आणि विक्रीवर एक अधिकार मिळवला होता। गरीब श्रीमंत सर्वांसाठी आवश्यक असलेल्या मिठावर त्यांनी मोठ्या प्रमाणात कर लादला होता। या जुलमी कायद्याला विरोध करण्यासाठी महात्मा गांधीजींनी कायदेभंगाची चळवळ सुरू केली। 12 मार्च 1930 साली महात्मा गांधीजींनी त्यांच्या 78 अनुयायांसह गुजरातच्या साबरमती आश्रमातून गावाकडे दांडी यात्रा सुरू केली। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी झाली। 1928 साली सायमन कमिशनच्या विरोधात लाला लजपत राय यांच्यावर लाठी हल्ला, त्यात त्यांचा मृत्यू झाला। या मृत्यूचा बदला घेण्यासाठी क्रांतिकारांनी ठरवले। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी इन्कलाब जिंदाबाद, क्रांती अमर रहे अशा घोषणा दिल्या। या स्वातंत्र्य संग्रामात केवळ मोठ्या नेत्यांनीच नव्हे तर सर्वसामान्यांनी, अगदी लहान मुलींनी अतुलनीय योगदान दिले। 12 वर्षाच्या कौमुदी या लहान मुलीने महात्मा गांधीजींच्या असहकार आंदोलनाच्या अहवालाने प्रेरित येऊन एक मोठा धाडसी निर्णय घेतला। 1930 साली गांधीजी केरळमध्ये आले असता त्यांच्या सभेसाठी एक मोठी गर्दी जमली होती। स्टेजवर गांधीजींचे भाषण चालू असता कौमुदीने आपल्या वडिलांकडून मिळालेली दागिने व स्वतःकडील मौल्यवान वस्तू गांधीजींच्या पायी अर्पण केल्या व तिने परकीय कपड्यांचा त्याग करून खादी कपडे वापरण्याचा निश्चय केला। या त्यागासाठी केवळ गांधीजीच नव्हे तर तेथे उपस्थित असलेले हजारो लोक गहिवरून आले। एका लहान मुलीचा हा त्याग स्वातंत्र्यासाठी किती महत्त्वाचा आहे। म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की पायाशी गांधीच्या मौल्यवान दागिने वाहिले, पायाशी गांधीच्या मौल्यवान दागिने वाहिले। त्या 12 वर्षाच्या कौमुदीने स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले, त्या 12 वर्षाच्या कौमुदीने स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले। अहिंसेच्या मार्गावर दिले असे एक बलिदान, अहिंसेच्या मार्गावर दिले असे एक बलिदान। सांगून गेली देशभक्तीत वय नव्हे तर त्याग आहे महान, सांगून गेली देशभक्तीत वय नव्हे तर त्याग आहे महान। तसेच सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महान कार्य केले। तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हे त्यांचे प्रेरणादायी घोषवाक्य आजही प्रत्येक भारतीयाला स्फूर्ती देते। काळोख्याच्या साम्राज्यात पेटली होती ती ज्योत, काळोख्याच्या साम्राज्यात पेटली होती ती ज्योत। देशासाठी सर्वार्पण होती ती ओढ, देशासाठी सर्वार्पण होती ती ओढ। शहीद झाले त्यांची आठवण ठेवा, शहीद झाले त्यांची आठवण ठेवा। त्यांच्या रक्तानेच या मातीला मिळाले जीवन, त्यांच्या रक्तानेच या मातीला मिळाले जीवन। लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून सर्व लोकांना एकत्रित आणले। या उत्सवासाठी सर्व धर्माचे व जातीचे लोक एकत्र येऊन आपल्या संस्कृतीचा व परंपरेचा सण साजरा करू लागले। अशा अनेक संघर्षातून अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री 12 वाजता आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले। पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ट्राय विथ डेस्टिनी हे ऐतिहासिक भाषण देऊन या स्वातंत्र्याची घोषणा केली। हा तिरंगा केवळ एक कपड्याचा तुकडा नाही तर तो आपल्या देशाचा आत्मा आहे। हा तिरंगा केवळ एक कपड्याचा तुकडा नाही तर तो आपल्या देशाचा आत्मा आहे। आपल्या इतिहासाच्या संघर्षाचा आणि उज्ज्वल भविष्याचा साक्षी आहे। आपल्या इतिहासाच्या भविष्याचा आणि उज्ज्वल भविष्याचा साक्षी आहे। तिरंगा म्हणजे नुसते रंग नव्हे, तो तर देशाचा स्वाभिमान, भगवा शौर्याचा हिरवा, समृद्धीचा पांढरा, शांततेचा मान। भगवा हा रंग शौर्य, त्याग आणि निस्वार्थ भावनेचे प्रतीक आहे। आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सर्व सैनिकांच्या त्यागाचे प्रतीक आहे। पांढरा हा रंग सत्य, शांतता आणि शुद्धतेचे प्रतीक देतो। तो संदेश देतो की आपल्या भारत देशाने नेहमी शांततेचा मार्ग स्वीकारला आहे आणि सत्य हेच आपल्या देशाचा पाया आहे। हिरवा
जिवंतपणाचे प्रतीक देतो. तो आपल्या देशाच्या कृषी समृद्धीचा आणि प्रगतीचा संदेश देतो. शेवटी जाता जाता मी एवढेच म्हणू इच्छिते की तिरंग्याचा अभिमान आमच्या उरात आहे. तिरंग्याचा अभिमान आमच्या उरात आहे. शहीदाच्या रक्ताने तो रंगवलेला हात आहे. शहीदाच्या रक्ताने तो रंगवलेला हात आहे. स्वातंत्र्य हे नुसते शब्द नाही तिथे. स्वातंत्र्य हे नुसते शब्द नाही तिथे. तो बलिदानाचे गाठ आहे. ते सैनिकांच्या बलिदानाचे गाठ आहे. धन्यवाद.